Hello students, today we are going to start this topic number 6, Huygens principle. Huygens principle म्हणजे हायजनचे तत्व. कशाविषयी त्याने तत्व सांगितलं हायजनने की लाईट सन पासून जसा अर्थ पर्यंत येतो तर त्याचं प्रोपॅगेशन कसं होतं. याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन कसं होतं म्हणजे आरशावर लाईट पडला तर तो टर्न होतो, त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. मग सगळ्या संकल्पना ज्या ज्या लोकांना डाऊट होते प्रकाशाविषयी ते डाऊट्स हायजनने क्लिअर करण्याचं ठरवलं आणि प्रत्येकाला असा प्रूफ दिला, आयडिया दिली की असं आहे आणि ते आज पण खरं आहे. मग हायजनने एक तत्व मांडलं, प्रिन्सिपल मांडलं. हा व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 2 मार्क्स. हे 3 मार्क्स आणि हे 3 मार्क्स. दोघांपैकी एक निश्चित असते. कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट. आता वेव्हफ्रंटच्या कन्सेप्ट मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, ज्यांनी बघितलं त्यांना सोपं वाटेल. तर बघा हायजनचं म्हणणं काय आहे, तत्व काय आहे की लाईट सोर्स पासून म्हणजे फॉर एक्झाम्पल सन पासून अर्थपर्यंत कसा कसा पोहोचत जातो, तर त्याच्याविषयी एक आयडिया दिली, तत्व सांगितलं. Each point on a wavefront act as a secondary source of light. आता वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स म्हणून भूमिका निभावतो, ऍक्ट ॲज. आता तुम्हाला वेव्हफ्रंटच माहिती. वेव्हफ्रंट ज्या काही व्हिडिओ बघितला नाही म्हणून लक्षात येत नाही. वेव्हफ्रंट म्हणजे काय, हा सपोज सोर्स आहे, हा काय सोर्स आहे, तो सन पण असेल, सोर्स ऑफ लाईट म्हणजे कोणताही असेल. मग याच्यापासून लाईट किती स्पीडने जातो, सी स्पीडने जातो. लाईटचा स्पीड व्हॅक्यूम और एअर मध्ये किती आहे, सी. आणि टी एवढ्या वेळेमध्ये, टी एवढ्या वेळेमध्ये म्हणजे समजा 1 सेकंड मध्ये, हा टी ची व्हॅल्यू 1 सेकंड आणि सी ची व्हॅल्यू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. याने याला मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार आहे, याचा अर्थ हे 3 लाख किलोमीटरच आहे. 3 लाख किलोमीटर पर सेकंड एवढा अंतर तो कापतो. हे सिटी कुठून आणलं तर बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपल्याला डिस्टन्स पाहिजे आहे तर व्हेलॉसिटीला टाइमने मल्टिप्लाय करा. मग व्हेलॉसिटी लाईटची काय आहे, सी, आणि टाइम समजा जो असेल तो टी. मग सी टी हे अंतर प्रत्येक वेव्ह पार करते. आता बघा इथून एक वेव्ह निघाली, अशी 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 पोचली. कोणत्या टाइपची वेव्ह असते, लाईटची वेव्ह ट्रान्सवर्स असते, म्हणजे क्रेस्ट क्रेस्ट ट्रप, क्रेस्ट ट्रप. तर इथून निघाली वेव्ह ती 3 लाख किलोमीटर म्हणजे सिटी एवढं अंतर पार करून ही वेव्ह इथं पोहोचलेली असेल, ही वेव्ह इथं पोहोचलेली असेल तर तिच्यासारखीच दुसरी वेव्ह इथं, तिसरी वेव्ह इथं, सगळ्या वेव्ह जिथं पोहोचलेल्या असतील ही अंतरे सारखीच असणार. इथून सगळ्या वेव्ह निघाल्या, एक इकडे निघाली, एक इकडे निघाली, ऑल डायरेक्शन, कारण तो स्फेरिकल आहे ना सन, ऑल डायरेक्शनला वेव्हज निघाल्या. आणि त्या सिटी एवढ्या अंतरानंतर जर त्या जिथं पोहोचल्या, आता इथं पण आहे वेव्ह, इथं पण आहे, इथं पण पोहोचलेली, पण आपण लिमिटेड नंबर ऑफ पॉइंट्स कन्सिडर केलेले आहेत. म्हणजे ईच अँड एव्हरी ह्या सर्कल, हाफ सेमी सर्कल वरच्या ईच अँड एव्हरी पॉइंटला त्या वेव्ह पोहोचलेल्या आहेत. प्रत्येक पॉइंटला या सर्कल वरच्या ईच अँड एव्हरी पॉइंटला त्या पोहोचलेल्या आहेत. आणि त्या पोहोचल्या तर त्यांचा प्रत्येकाचा फेज काय असेल, सेम. म्हणजे ह्या वेव्हचा जर क्रेस्ट असेल तर तिकडच्या वेव्हचं पण क्रेस्टच टच करेल त्या पॉइंट्सला, असा याचा अर्थ. किंवा ह्या वेव्हचा ट्रफ टच करत असेल तर दुसरी तिची दुसऱ्या डायरेक्शनची पण ट्रफच टच करेल. म्हणजे फेज मध्ये आहे. एक तर क्रेस्ट सगळ्या बरोबर चालू राहील, म्हणजे ही पण सगळ्या बरोबर चालत आहे. म्हणजे ही क्रेस्ट करायला तयार होते तर ही पण क्रेस्ट करायला निघाली
ती पण क्रस्ट टच करेल आणि टच होईल आणि इथपर्यंत येताच सिटी एवढं अंतर कव्हर करताच असा जो लोकस आहे, लोकस म्हणजे बिंदूंचा संच, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स टू विच द वेव्स रीच सायमल्टेनियसली, असा लोकस बिंदूंचा संच म्हणजे सर्कल किंवा स्फिअर की जिथपर्यंत त्या वेव्ह सगळ्या पोहोचल्या आणि त्या कशा पोहोचल्या, ऑल द वेव्स आर इन द सेम फेज. मग ह्याला म्हणतात सच अ लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स टू विच ऑल द वेव्स रीचेस सायमल्टेनियसली, एकाच वेळेला त्या सगळ्या पोहोचल्या, ऑल द वेव्ह रीचेस सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला त्या थबकल्या तिथं पोहोचल्या. And all these waves are in same phase. Such a locus is called as wavefront. This one is a wavefront. हे किती अंतर आहे, 3 लाख किलोमीटर इतकं अंतर आहे. आता पुढचं अंतर हे पण 3 लाख आहे. आता तुम्हाला असं वाटतंय हे जास्त नाही कमी वाटतंय, पण हे ड्रॉइंगला आपल्याला प्रॉब्लेम देतो म्हणून ते तसं आहे. हे अंतर CT एवढं आहे. किती आहे, CT एवढं. मग इथून वेव्ह पहिल्याने, आता सूर्य आपल्यापर्यंत प्रकाश कसा पोहोचवतो, हे पहिलं चक्कर त्याच्यापासून किती अंतरावर तयार होतं, पहिला राऊंड 3 लाख किलोमीटर, दुसरा अजून पुढचे 3 लाख, तिसरा चक्कर अजून 3 लाख. समजते? हे असे सो मेनी वेव्हफ्रंट टप्प्या टप्प्याने लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो. पहिला टप्पा कसा तयार होतो, पहिलं वेव्हफ्रंट, जसं अंधार आहे, एक कॅन्डल आहे किंवा दिवा आहे, त्याला ज्योत आहे, फ्लेम, आणि त्याच्याकडे एक टक बघा, त्या ज्योतकडे एक टक बघा, तुम्हाला असं गोल सर्कल दिसेल किंवा काही देवतांच्या मागे सर्कल दाखवतात असं प्रकाशमान, तसं हे पहिलं सर्कल म्हणजे पहिलं वेव्हफ्रंट, दुसरं वेव्हफ्रंट. मग आता हे पहिलं वेव्हफ्रंट काय करतं, तिच्यावरचा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतो. हा प्रायमरी सोर्स आहे पण हे सेकंडरी सोर्स आहे हा. मग याने पण अशा वेव्ह पाठवल्या, जसे याने इकडे 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 अशा वेव्ह पाठवल्या, तसा हा पण इकडे इकडे अशा वेव्ह पाठवेल. मग हे सर्कल पूर्ण करू शकतो, पण ह्या वेव्ह इकडे न येता तिकडेच असतात फॉरवर्ड डायरेक्शनला. तर का, कारण ह्या इकडच्या जाणाऱ्या वेव्ह त्यांना फिरवून देतात. समजलं, त्यांना फिरून देतात म्हणून वेव्ह पुढेच जात असतात, बॅकवर्ड येत नसतात किंवा इनइफेक्टिव्ह असतात. मग हे तत्व हायजनने कसं मांडलं, लक्ष द्या. वेव्हफ्रंट समजलं, हे पण वेव्हफ्रंट आहे, हे न्यू वेव्हफ्रंट आहे, हे ओल्ड वेव्हफ्रंट आहे, हा सोर्स ऑफ लाईट आहे. आता ईच पॉइंट ऑन ए वेव्हफ्रंट, ईच पॉइंट म्हणजे ABCD आपण कन्सिडर करूया, ABCD, ईच पॉइंट ऑन ए वेव्हफ्रंट, हे वेव्हफ्रंट आहे हा. PQ is a wavefront. Each point on a wavefront act as, प्रत्येक बिंदू वेव्हफ्रंट वरचा भूमिका निभावतो. कशाची, ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सेकंडरी म्हणजे काय, दुय्यम. हा प्रथम आहे, फर्स्ट प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, आणि हे पॉइंट्स सेकंडरी. अजून मग हे टर्शरी का, तर नाही, अजून असे सर्कल्स बनवू शकतात तुम्ही, ते पण सेकंडरीच असते. ते किती पण पुढचे असोत, सेकंडरीच असते ना, लक्षात ठेवा. तर ईच पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड एमिटिंग, आणि पाठवत राहतो, उत्सर्जित करत राहतो काय, वेव्स, अँड एमिटिंग सेकंडरी वेव्स. ह्या ज्या वेव्ह आहेत ह्या काय सेकंडरी, पण इथं ज्या होत्या ह्या प्रायमरी होत्या. एकदम सोपं आहे, लक्ष द्या. तर सेकंडरी वेव्स समजलं. मग ईच पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड एमिट किंवा एमिट्स सेकंडरी वेव्स कॉल्ड ॲज वेव्हलेट्स. ह्या वेव्हला काय म्हणायचं, ह्या वेव्हलेट म्हणायचं, वेव्हलेट्स. हे पण वेव्हलेटच आहे. वेव्हलेट म्हणजे एक वेव्ह. तर वेव्हलेट्स इन ऑल डायरेक्शन, तो सर्व दिशांना, हा फुटबॉल सारखा कव्हर आहे असं समजा. सर्कल नाही बरं का, सर्कल प्लेन फिगर आहे, सपाट आहे, आणि स्पियर ही 3D फिगर आहे. तसं हे ऑल डायरेक्शनला हा लाईट सोडत असतो, हा पॉइंट समजला. मग पहिला मुद्दा, विच ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, की ज्या किती स्पीडने ट्रॅव्हलिंग करत असतात, इक्वल टू द
speed of light. समजलं मग? Each point on the wavefront act as a secondary source of light and emitting secondary waves which are called as wavelets in all possible directions and which travel with the speed of light in the medium, in that medium. कोणते medium असो. दुसरा पॉइंट, हे पूर्ण 3 पॉइंट मध्ये प्रिन्सिपल आहे. पूर्वी हे 1 2 3 पॉइंट नव्हते, हेच होतं, फक्त पॉइंट नव्हते, वेगळे वेगळे तुकड्याने पाडलेले होते. तुम्हाला तिघ लिहावे लागतील 2 मार्क. दुसरा पॉइंट काय सांगतो, द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड. हे नवीन वेवफ्रंट मिळवता येईल. आता पहिलं वेवफ्रंट इतक्या अंतरावर तयार झालं, सिटी अंतरावर. मग दुसरं कुठे तयार होईल, अंदाज लावता येईल की तो मिळवता येईल दुसरा वेवफ्रंट. हा सेकंडरी. द न्यू वेवफ्रंट, हे न्यू वेवफ्रंट आहे, पी डॅश क्यू डॅश. पहिलं पी क्यू आणि हे डिस्टन्स सिटी, हे पण डिस्टन्स सिटीच आहे. तर द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द इन्व्हेलप. इन्व्हेलप म्हणजे पाकिट कव्हर. तर द न्यू वेवफ्रंट, हा न्यू वेवफ्रंट आहे, हा ही लाईन, आणि ही टँजंट आहे या पॉइंट्सला. या पॉइंट्सला ही पी डॅश क्यू डॅश लाईन काय आहे, टँजंट आहे. तर बघा, द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड म्हणजे हे नवीन मिळविता येईल बाय टेकिंग द इन्व्हेलप, असं त्यांना झाकायचं. इन्व्हेलप म्हणजे पॅक करायचं. ऑफ दीज सेकंडरी वेवलेट्स, या सेकंडरी वेवलेट्सचं एन्व्हेलप. हा काय असेल हे एन्व्हेलप, न्यू वेवफ्रंट असेल. न्यू ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन, आणि त्याचा प्रवास कसा असेल, तिकडे तिकडे सरकत असेल. तिसरा मुद्दा समजला. दुसरा, द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह किंवा डज नॉट एक्झिस्ट. हा, द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग. आता हा पॉइंट आहे, सेकंडरी सोर्स झाला. मग तो या फुटबॉल सारखं, स्फिअर सारखं इकडे पण वेव सोडेल, इकडे पण सोडेल, इकडे पण सोडेल, पण मागे येणाऱ्या वेव ह्या इनइफेक्टिव्ह असतात किंवा डज नॉट एक्झिस्ट, त्या अस्तित्वात नसतात. मग कोणत्या असतात, फक्त पुढे जाणाऱ्या अशा. आणि हा प्रकाश मग असा पोहोचतो टप्प्या टप्प्या टप्प्याने. समजलं? समजलं. मग हे प्रिन्सिपल. आता कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्फेरिकल वेवफ्रंट. मग हे जे आयडिया आहे हे सांगितलं, ही थोडी कॉम्पॅक्ट लँग्वेज आहे. मग अजून स्पष्ट केलं कन्स्ट्रक्शन कशाचं, स्फेरिकल वेवफ्रंट, प्लेन वेवफ्रंटचं हे कन्स्ट्रक्शन काढून दाखवलं हायजनने, आणि असं असं लाईट पोहोचत असेल हे क्लिअर केलं. आता काय आहे हे कन्स्ट्रक्शन, हे तर 3 मार्काला, इथून इथपर्यंत सोपं आहे. बघा, लेट पी क्यू बी अ स्फेरिकल वेवफ्रंट. पी क्यू ए बी अ स्फेरिकल वेवफ्रंट आहे. ड्यू टू पॉइंट सोर्स एस. हे वेवफ्रंट कशामुळे तयार झाले, एस या सोर्समुळे. तो कोणी पण असेल, सन काही पण असेल. हा पॉइंट सोर्स एस ऍट अ टाइम टी इज इक्वल टू 0, म्हणजे शून्य वेळेला आपण जेव्हा पाहिलं सोर्स, चालू केला लाईट किंवा निघाला लाईट इथून, वी वॉन्ट टू फाइंड इट्स पोझिशन आफ्टर टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी. आपण शून्य वेळेला पाहिलं तेव्हा टाइम किती होता, 0. पण स्मॉल टी म्हणजे टाइम इक्वल टू कॅपिटल टी एवढ्या वेळेत ते कुठं पोहोचेल, इथं पोहोचेल. हा, वी वॉन्ट टू फाइंड इट्स पोझिशन. पोझिशन म्हणजे त्याच्या ठिकाण, कोणाचं, न्यू वेवफ्रंटचं ठिकाण. हा, वी वॉन्ट टू फाइंड इट्स पोझिशन. कोणाची पोझिशन, वेवफ्रंट, नव वेवफ्रंटची पोझिशन फाइंड करायचं आपली गरज आहे किंवा आपले वॉन्ट किंवा विश आहे. टू फाइंड इट्स पोझिशन आफ्टर टाइम किती, टी ची व्हॅल्यू इथं 0 होती, इथं टी ची व्हॅल्यू काय टाकायची, टी, कॅपिटल टी. फॉर दिस वी टेक अ नंबर ऑफ पॉइंट्स ए बी सी डी ऑन पी क्यू. फॉर दिस, याच्यासाठी आपल्याला समजण्यासाठी आपण या पी क्यू वर ए बी सी डी असे पॉइंट्स घेऊया. ऑन पी क्यू, पी क्यू वर पॉइंट्स घेतले ए बी सी डी, बरोबर. आता अकॉर्डिंग टू हायजन्स प्रिन्सिपल, हायजनच्या म्हणण्यानुसार, हा, अकॉर्डिंग टू हायजन्स प्रिन्सिपल, इकडे लक्ष द्या, हायजन्सच्या प्रिन्सिपल नुसार, तत्वानुसार, हा, दे ऍक्ट एज अ सेकंडरी सोर्स. मग हे पॉइंट्स तयार झाले ना, पहिलं वेवफ्रंट तयार झालं ना, सीटी एवढ्या वेळेमध्ये, सॉरी अंतरावर, सीटी एवढी रेडियसवर. मग आता हे पॉइंट काय करतील,
According to Huygens principle, these points acts as a secondary source. ते पण secondary source चं काम करतील आणि they are sending out secondary waves in the forward direction only, and backward direction wave does not exist or they are ineffective. Okay. तर emit secondary wavelets. Let's see with the speed of light in the medium. समजा या medium मध्ये light चा speed c एवढा आहे, small letter c. तर with the speed of light in the medium in time t is equal to capital T. Capital T एवढ्या वेळेमध्ये each wave, प्रत्येक wave covers same distance city. प्रत्येक wave किती अंतर पार केलं असेल प्रत्येक wave ने? स्पीड सारखाच आहे, मग अंतर सारखाच असेल ना. सिटी टेकिंग सिटी ॲज अ रेडियस. ही सिटी एवढी रेडियस घेतली आणि ड्रॉ सर्कल्स अराउंड पॉइंट्स ए बी सी डी. हा, आता हे सिटी एवढं अंतर घेऊन ए च्या अराउंड, बी च्या अराउंड, सी च्या अराउंड, डी च्या अराउंड सर्कल्स काढा. ड्रॉ अराउंड, ड्रॉ टेकिंग सिटी ॲज अ रेडियस. सिटी एवढी रेडियस घेऊन ड्रॉ सर्कल्स अराउंड पॉइंट्स ए बी सी अँड डी. देन ड्रॉ कॉमन टँजंट P dash Q dash to all secondary waves as shown in the figure. या सगळ्या पॉइंट्सला मग अशी कॉमन टँजंट काढा आणि ही टँजंट काय असेल? न्यू वेव्हफ्रंट असते. आता हा एक पॉइंट मिळाला, मग हा नसेल का, हा नसेल का, हा नसेल का, ते पण असेच याच्यासारखे. फक्त समजण्यासाठी आपण मोजकेच पॉइंट घेतले समजण्यासाठी. सो मेनी पॉइंट्स आहेत तिथे. तर रिप्रेझेंट्स, मग आता बघा द P dash Q dash will represent the new spherical wavefront. P dash Q dash काय असेल? न्यू स्फेरिकल वेव्हफ्रंट असेल. लक्ष इकडे. न्यू वेव्हफ्रंट कोणतं असेल मग? हे P dash Q dash is a new spherical. The P dash Q dash will represent the new spherical wavefront. समजलं मग? सोपं आहे की नाही? आता दुसरं तसंच आहे. प्लेन कोणाला म्हणतात? नाही, स्फेरिकल कोणाला म्हणतात? जर सोर्स हा सेंटरला असेल, त्याच्या आजूबाजूला असा राऊंड स्फेरिकल असं सरफेस की किंवा सर्कल सारखं असं तयार झालेलं असेल तर त्याला स्फेरिकल म्हणायचे. आणि समजा तिकडून समोरून सूर्यप्रकाश येतोय आणि आपल्या दरवाजाच्या ज्या फड्या आहेत त्या मुद्दाम थोडासा गॅप ठेवला तर त्याच्यातून जो लाईट येईल असा पट्टाच्या पट्टा येईल, त्याला वेव्ह फ्रंट म्हणतात. काय म्हणतात? तो पट्टाच्या पट्टा येईल, चौकोनी पट्टा येईल, प्लेन सपाट, जणू काही कापलेला आहे त्या लाईटला, त्याला प्लेन वेव्ह फ्रंट म्हणायचं. अजून सिलेंड्रिकल पण आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही म्हणून ते नाही. हा, दोनच आहे. प्लेन. आता प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजे काय? पट्टाचा पट्टा आहे, ना इकडे लाईट ना इकडे लाईट, असा चौकोनी पट्टा आहे. हा, बरोबर, त्याला प्लेन वेव्ह फ्रंट समजावे. तर कन्स्ट्रक्शन ऑफ ए प्लेन वेव्ह फ्रंट काय बघा. लेट पी क्यू, ही पी क्यू लाईन बघा. लेट पी क्यू विथ अ प्लेन वेव्ह फ्रंट. हे प्लेन वेव्ह फ्रंट आहे, म्हणजे याच्यासारखं आधीच हे तयार आहे. हा, सोर्स इकडे असेल, त्याच्या आधीच हे पहिलं प्लेन वेव्ह फ्रंट पी क्यू तयार आहे. हा, लेट पी क्यू विथ अ प्लेन वेव्ह फ्रंट मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ते कसं मुव्हिंग करतंय? लाईट असा पसरतो, खिडकीतून लाईट इथपर्यंत येईल ना असं. तर लेफ्ट टू राईट ऍट टाइम टी इज इक्वल टू 0, शून्य एवढ्या वेळेला. हा, आपण पाहिलं त्या वेळेला हा पी क्यू एक प्लेन वेव्ह फ्रंट होता. We want to find its position after time t is equal to capital T, small t is equal to capital T. आपल्याला गरज आहे नवीन वेव्ह फ्रंट शोधायची. किती वेळेनंतर? ct एवढ्या वेळेनंतर. हे डिस्टन्स आहे ct, लक्षात ठेवा. हे डिस्टन्स किती आहे? ct. हे पण ct, हे पण ct. फक्त हे जितकं आहे तितकंच हे आहे, फक्त ड्रॉइंगला तसं अडचण येते म्हणून ते जवळ दाखवलेलं आहे. ओके, तर वी वांट टू फाइंड द पोझिशन ऑफ ए न्यू वेव्ह फ्रंट आफ्टर अ टाइम कॅपिटल टी. सी इज द स्पीड ऑफ लाइट. कन्सिडर 4 पॉइंट्स ए बी सी एंड डी. सारखंच आहे याच्यासारखं, फक्त हे सरळ आहे आणि हे स्फेरिकल आहे, काही फरक नाही. हा, तर कन्सिडर 4 पॉइंट्स ए बी सी एंड डी ऑन वेव्ह फ्रंट पी क्यू. कोणावर आहेत? ए बी सी डी ऑन वेव्ह फ्रंट पी क्यू. अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, हायजेन्सच्या प्रिन्सिपल तत्वानुसार ईच पॉइंट म्हणजे हे प्रत्येक पॉइंट आपण निवडक पॉइंट घेतले, सिलेक्टेड पॉइंट.
इच पॉइंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स, तो सेकंडरी सोर्सचं काम करेल आणि वेव्ज अशा पाठवेल, हा पाठवेल, हा पण पाठवेल, बरोबर, अशा वेव्स पाठवेल. समजलं? हे प्रत्येक पॉइंट असं सर्कल सारखं काम करेल. तर each point acts as a secondary source and they emits a secondary wavelets. हे wavelets जे आहेत, या लहरी ज्या आहेत, waves ज्या आहेत लाईटच्या, त्या wavelets आहेत, secondary wavelets, and they travel with speed c. किती स्पीडने ते आपण धावतात? c स्पीड असेल, लाईट आहे तर c स्पीड असेल. हा, and कव्हर्स आहे in time small t is equal to capital T. इकडे लक्ष द्या, small t is equal to capital T. Each wave will cover the same distance ct. प्रत्येक वेव ct एवढा अंतर पार करून पोहोचलेली असेल. म्हणजे इथली वेव ही ct अंतर पार केलं, इथल्या वेवने पण, इथल्या अजून वेवने पण ct अंतर पार केलेलं असेल. टेकिंग ct ॲज अ रेडियस. याच्यासारखं बघा. आता काय करायचं? ct एवढी रेडियस घेऊन हे सर्कल्स ड्रॉ करा. ही ct एवढी रेडियस घेऊन हे सर्कल्स ड्रॉ करा. आणि सेंटर कोण कोण घ्यायचं? ए बी सी डी ला सेंटर घ्यायचं. टेकिंग सिटी ॲज अ रेडियस, ड्रॉ सर्कल्स अराउंड पॉइंट्स ए बी सी अँड डी. ऑल्सो अँड ड्रॉ कॉमन टँजंट पी डॅश क्यू डॅश. आणि नंतर हे सर्कल्स ड्रॉ झाल्यानंतर काय करायचं? अजून ड्रॉ कॉमन टँजंट. ही सगळ्या सर्कल्सला टँजंट आहे, पी डॅश क्यू डॅश. To all secondary wave as in figure किंवा as shown in figure. मी shown हा शब्द पाहून टाकतो, शॉर्ट मध्ये लिहिलेले as shown in figure. The p dash q dash will represent a new plane wavefront. बघा ही लाईन फार इम्पॉर्टंट आहे, इथं पण आहे. The p dash q dash will represent the new wavefront. म्हणजे नवीन कसं तयार झालं तरच पूर्ण झालं ना सांगायचं, म्हणून ते वाक्य लिहिणे गरजेचे आहे. समजलं? मग टॉपिक मोठा होता आणि याच्याशी हे दोघं रिलेटेड होते, म्हणूनच मी लवकर ट्राय केला. ओके, नाही बरोबर, म्हणजे वेळ बरोबर आहे. नाही चालू आहे.